केवळ आजच आलो असं नाही, गेली 25 वर्ष मी मिडनाईट मिसाला येतो. बिशप साहेबांचे आशीर्वाद मिळतात, सगळ्या फादरचे आशीर्वाद मिळतात, आपल्या लोकांना भेटायला मिळतं, त्यांना शुभेच्छा देता येतात आणि हे एक सामाजिक ऐक्य आहे जे सावंतवाडीचं वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य जपलं पाहिजे. दुसऱ्याचा आदर कसं करायचं ही संस्कृती मला सावंतवाडीच्या आमच्या सर्व या मार्गदर्शकांनी शिकवली. त्याच्यामुळे महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी तेवढंच प्रेम मिळतं, कारण ही शिकवण बिशप साहेब ज्याला फादर होते तेव्हापासून आम्हाला सगळ्यांना ही शांततेची शिकवण दिली, एकामेकाशी भावाभावाप्रमाणे कसं राहायचं याची शिकवण दिली आणि ती शिकवण घेऊनच खऱ्या अर्थाने या देशाचा आणि या राज्याचा विकास होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे अनेक नवीन जे पायंडे मी स्कूल एज्युकेशनमध्ये सुद्धा पाडले, त्याच्यामागे प्रेरणा ही इथं होत असलेल्या चांगल्या शिक्षणाची आणि चांगल्या संस्काराची होती. माझ्या सर्व ख्रिस्ती बांधवांना मी मनापासून ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि सावंतवाडी संस्थाने असं एकमेव उदाहरण आहे की ज्या ठिकाणी पोर्तुगीज सरकारबरोबर सावंतवाडी संस्थांचा करार होता आणि त्याप्रमाणे आमचे 2 तालुके 2 किल्ले त्यांना दिले, परंतु त्याच्याचबरोबर आपल्या धर्माचा प्रसार करायची त्यांना संधीसुद्धा दिली आणि त्याच्यामुळे सर्व समाजाची लोक सावंतवाडी संस्थांमध्ये राहतात, गुणागोविंद्याने राहतात, एकामेकावर प्रेम करतात आणि ह्या संस्कृतीचा मला मनापासून अभिमान आहे. ख्रिस्ती धर्म हाच मुळात शांततेचा संदेश देणारा धर्म आहे आणि त्याच्यामुळे शांततेचा संदेश देत असतानाच शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम हे ख्रिस्ती समाजाने केलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशातल्या अनेक भागामध्ये चांगली स्कूल्स निर्माण झाली, एक परंपरा निर्माण झाली शिक्षणाची आणि आजसुद्धा ती सेवा अविरतपणे संपूर्ण भारतामध्ये होते आहे. आणि त्याच्याचबरोबर आमच्या मिशन सिस्टर असतात, त्या रुग्णांची सेवा करत असतात. हा जो सेवाभाव आहे हा प्रभू येशूचा संदेश आहे आणि तो संदेश संपूर्ण जगासाठीच असा आहे, तसा भारतवर्षासाठी आहे. आणि ख्रिश्चन धर्माचं एक वैशिष्ट्य असं सुद्धा आहे की भारतीय संस्कृतीशी ते एकरूप झालेले आहेत आणि ती संस्कृती पुढे घेऊन आपण सर्व भारतीय एक आहोत ही भावना त्यांनी नेहमी जपलं. त्याच्यामुळे त्यांचं मनापासून सर्व ख्रिस्ती समाजाला मी ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देतो. येणारं नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं जावं आणि त्याचबरोबर 2025 हे जे सिल्वर ज्युबली इयर पोप त्या ठिकाणी साजरं करत आहेत, त्यांचा जो शांततेचा संदेश आहे हा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ज्या खऱ्या अर्थाने शांततेची गरज आज संपूर्ण जगाला आहे ती शांतता संपूर्ण जगाला लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एक आनंदाचा आणि शांतीचा संदेश सर्वांना देत आहे. ख्रिस्त बाळ जेव्हा जन्माला आलेला आहे तेव्हा स्वर्गातून देवदूतांनी म्हटलेलं आहे, स्वर्गात आणि पृथ्वीवरचं जनांना शांती, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला शांतीचा संदेश आहे. मग कोणतेही जात धर्म ह्याच्यामध्ये येत नाही. ख्रिस्ताला भेटण्यासाठी 3 जे राजे आलेले आहेत ते ट्रेडिशन परंपरेने पाहिलं तर ईस्टमधून आलेले आहेत, पूर्वेकडून आलेले आहेत. ते ज्ञानी मनुष्य होते आणि हे मनुष्य ही माणसं ख्रिस्त बाळाला भेटण्यासाठी सोने आणि इतर गंध रूप घेऊन आलेले होते. आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की ख्रिस्ताचा हा संदेश जो प्रेमाचा संदेश आहे, शांतीचा संदेश आहे, हा सर्वांसाठी आहे आणि सर्वजण हा संदेश निश्चितच ख्रिस्ताकडून ऐकत असतात किंवा ख्रिस्त जयंतीच्या निमित्ताने सर्व निश्चितच हा स्वीकारत असतात. हाच मला वाटते ख्रिस्त जयंतीचा संदेश होऊ शकतो. आणि बिशपच्या नावाने ख्रिसमसचा सण साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गातील विविध चर्चमध्ये ख्रिस्ती बांधव एकवटलेले पाहायला मिळत आहेत. मी सध्या आहे सावंतवाडीतील मिलाग्री चर्चमध्ये आणि आपण पाहत असाल तर मिलाग्री चर्चमध्ये सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावातील ख्रिस्ती बांधव जे आहेत ते एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी या ठिकाणी प्रार्थना देखील केली. त्यासोबतच येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस तो देखील साजरा केलेला पाहायला मिळतो. या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा साजरा करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ख्रिस्ती बांधवाने एकत्र येत एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. त्यासोबतच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि या ठिकाणचे स्थानिक रहिवासी दीपक केसरकर यांनी देखील या ठिकाणी येऊन ख्रिस्ती बांधवांना
ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळाल्या। त्यासोबत त्यांनी संदेश देखील दिलेला आहे की ख्रिस्ती धर्म जो आहे तो एकमेकाला शांतीचा, समृद्धीचा संदेश देत असतो। त्यामुळेच राज्यासह देशभरातील ख्रिस्ती बांधवांना केसरकर यांनी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळतात। सोबतच जर पाहिलं असेल तर जिल्ह्यातील ठिकठिकाणची चर्च आहे ते आकर्षक विद्युत रोषणाईने नटलेली पाहायला मिळतात। विविध रंगांच्या विद्युत रोषणाई जी आहे ती चर्चवर केलेली पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं असेल तर सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्यात आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुरेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।